कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली असून रात्रभर पडलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत। शेतकरी वर्गावर याचा थेट परिणाम झालाय। गेल्या 50 वर्षात प्रथमच रोहिणीचा फेरा चुकल्याची चिंताजनक नोंद झाली आहे। हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला असून पुढील 4 दिवस जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। कोल्हापुरात रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं रात्रभर रिपरिप कायम होती। शहरासह ग्रामीण भागात अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत। यामध्ये शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, इचलकरंजी, रुई, शिरोळ, येवलूज, हळदी आणि कोगे असे एकूण 9 बंधारे पाण्याखाली गेलेत। विशेष म्हणजे शिंगणापूर बंधाऱ्याची सर्व बेटे वेळेवर न उघडल्यामुळे तो तत्काळ पाण्याखाली गेला। हवामान विभागानं कोल्हापूर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट दिला असून 29 मे पर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे। पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। या पावसानं शेतीचं मोठं नुकसान केलंय। भुईमूग, नाचणी, तीळ, सूर्यफूल ही हातातोंडाशी आलेली पिकं पावसामुळे शेतातच कुजली। ऊसाची भरणीही खोळंबली आहे। गेल्या 50 वर्षात पहिल्यांदाच रोहिणीचा फेरा चुकला असून मे महिन्यात धूळ वाफ पेरण्या न झाल्याचं शाहूवाडीत दिसून आले। गगनबावड्यात देखील दमदार पाऊस सुरू असून दाट धुक्यामुळे पर्यटनासोबतच कुंभी प्रकल्पातील साठाही वाढलाय। मात्र शेतकऱ्यांसाठी हा पाऊस संकट घेऊन आलाय। भुदरगड तालुक्यात भुईमूग, सूर्यफुलाची पिकं पूर्णपणे कुजली आहेत। गेल्या 24 तासांमध्ये गगनबावड्यात 14.1 मिलीमीटर, भुदरगडात 8.9 मिलीमीटर, तर चंदगड, राधानगरी, शाहूवाडी, आजरा, कागल, हातकणंगले, पन्हाळा, करवीर, शिरोळ आणि गडिंग्लजमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय।